प्रोफेशनने मोबाईल रिपेअर करणारा व्यक्ती आहे. 8 वर्ष मी मोबाईल रिपेअरिंगचं काम केलं आणि असतं ते काम करता करता काही मला डिग्रोथ होतो माणूस. 4.5 लाख रुपये माझ्यावर एक कर्ज वाढला आणि मी ते फेडण्याच्या याच्यामध्ये सकाळ संध्याकाळ म्हणजे पूर्ण 16 घंटे मी काम करायचे माझ्या इथे. आणि तो कर्ज फेडण्याच्या याच्यामध्ये माझे गुरु मिस्टर काशीनाथजी बजारा सर ब्लू डायमंड ते माझ्याकडे एक्स कंपनीचे प्लान घेऊन आले होते 2 वर्षापूर्वी. मला असं वाटलं की बा आपण कुठलं आणखी मी एक्स कंपनीचं काम करून चुकलो होतो. मला वाटलं आता भरपूर झालं आपल्या धंद्याला मोठा करावा. पण नंतर मार्केटमध्ये कळतं की कॉम्पिटिशन उतार चढाव तेजी मंदी असते. हे केल्यानंतर मी सर पण विसरून गेले ज्या टाइमला मी त्यांना सांगत होतो की चला मला काही करायचं नाही नंतर बघतो काय. आणि 18 महिने झाले आता. अचिव्हमेंट जर बघायचं म्हटले तर मी टोटल 26.5 लाख रुपये मी रिलायन्स मधून अर्निंग केलेली आहे. त्या व्यतिरिक्त जस्ट म्हणजे माझा लोन मी 6 महिन्यातच फेडून मोकळा झालो होतो. आणि नंतर 15 महिन्यामध्ये मी माझी स्वतःची स्वप्नाची गाडी टाटा कर्व टॉप मॉडेल ब्लॅक एडिशन ही मी गाडी पहिले परचेस केली माझ्या मिसेसच्या बर्थडेच्या दिवशी. तिला गिफ्ट केलं गाडी. आणि नंतर एक स्वप्न होतं की प्रीमियम फोन पाहिजे बघा कारण की आज कसं स्पीड महत्वाचा आहे. त्याच्यामुळे स्पीडसाठी मी माझा एक प्रीमियम फोन घेतला तो 2.25 लाखाचा आहे. म्हणजे हे सगळं होण्याचं कारण हे माझी टीम आणि माझे गुरु कारण की ते नेहमी मला काही ना काही गायडन्स करत असतात. असं नाही दीपक सर असं करायला पाहिजे असं नाही असं करायला पाहिजे. तर काही गोष्टी आपल्याकडनं चुकतात मग काही रिपेअर पण होतात. या गोष्टी करता करता आज या सगळ्या गोष्टी घेतात. आणि कंपनीचे जेवढे पण टूल लागलेले हे सगळं मी विनर आहे. जेवढे पण टूल लागलेले तेवढे एवढं बोलतो. थँक्यू.